श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर पहा, आज गणेश चतुर्थी आहे. तर गणेश चतुर्थी आहे तर आपल्याला आज गणपती बाप्पांना आपण घरी घेऊन येणार आहोत. तर आपल्याला खूप खुशी म्हणजे खूप आपल्याला आनंद होत आहे की गणपती बाप्पांना आपण एक वर्षभर वाट पाहतो परत गणपती बाप्पांची. तर त्यासाठी पाहता घरातील देवघरातील सर्व देवांची पूजा वगैरे करून झालेली आहे माझी सकाळी. आणि त्यानंतर आता मुलगा आणि परत अजून त्यांचे पप्पा वगैरे गेलेले आहेत गणपती बाप्पांना घेऊन यायला. तर आता गणपती बाप्पाला घेऊन आलेले आहेत. तर माझ्या मुलाला खूप गणपती बाप्पा म्हणजे मुलांचं कसं असतं, खूप गणपती मुलांना खूप गणपती आवडतो. आणि मग त्यांनी इथून तिथून मुलाने जसा गणपती घेतला तसा खालीसुद्धा ठेवलेला नाही आहे आणि कुणाकडे दिलेला पण नाही आहे. त्याचे पप्पा डायरेक्ट साईडला उभे राहिलेले आहेत आणि दिदू पण आहे, सर्वजण गेले होते पण हा आलेला आहे गणपती बाप्पा घेऊन. तर आपण गणपती बाप्पाच्या थोडंसं पाणी पायावरती घातलेलं आहे, कारण आपण गणपती बाप्पाला तर झाकून आणतो इथून तिथून. पण आता दरवाजासमोर आपल्या घराच्या समोर आणल्याच्यानंतर गणपती बाप्पांना त्यांचा चेहरा वगैरे उघडे केलेला आहे. गणपती बाप्पांना टिळा लावला अगोदर गणपती बाप्पाची पूजा, आणि नंतर दादाला पण मग मी टिळा वगैरे लावून घेतला. गणपती बाप्पाला ओवाळायचं आणि मग दादाला पण आता ओवाळून घ्यायचं. आता ही दिदू शूटिंग करते आहे, तिने एकदम हलवलेली आहे पण केलेली आहे तिने कशी तरी. हे तर डायरेक्ट आता दादा गणपती बाप्पा घेतो, मला घ्यायची ते डायरेक्ट साईडला झाले. आता गणपती बाप्पाला ओवाळलं. आता गणपती बाप्पाला आपण दारातच तोंड उघडं केलेलं आहे. गणपती बाप्पाला जे झाकून आणलं होतं ते आता आपल्याला गणपती बाप्पाला आपलं पूर्ण घर दाखवायचं आहे आणि मग पूर्ण घरामधून आपल्या गणपती बाप्पाला फिरवायचं, आपलं पूर्ण घर दाखवायचं गणपती बाप्पाला. आता घरामध्ये खूप राडा आहे, हे आवरायचे ते आवरायचे, पोरांनी खूप पसारा घातलेला आहे, पण तरी त्यातली त्यात आपल्याला आवरायचे. कारण अगोदरचीच हरतालिकेची पूजा होती, सकाळी ती उचलली, देवांची पूजा वगैरे केली. आणि मग आता हे बेडमध्ये इकडच्या साईडला ईशान्येला जो बेड आहे तिथं किचन तिथे देवघर आहे आणि हे इकडे किचन आहे आणि इकडे एक बेड आहे आता इकडं पण फिरवू आपण या रूममध्ये पण. तर लाईट गेलेले होते, मग तसंच फिरवलं थोडंसं. म्हटलं आता पूर्ण घरामध्ये तर फिरवायचं आहे, मग थोडीशी शूटिंग काढली. आता इथे गणपती बाप्पांना बसवायचं आहे. तर आणल्यामुळे ती डायरेक्ट आपण पाटावरती ठेवून देऊया आणि मग बाकीची पूजा आपण नंतर पुढं करूया. अगोदर गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करूया. तरी ओम गणपते नमः, गणपती बाप्पा मोरया. पाहता आपण गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे पाटावरती आणि आता आपण बाकीचं सगळं नंतर पूजा करूया. तर पाहता मी तुम्हाला डायरेक्ट पूजा झाल्याच्या नंतरच दाखवलेलं आहे, कारण पूजा करायची होती, गणपती बाप्पांची पूजा करायची होती. गणपती बाप्पांना माळ वगैरे तर आहे, त्यांचं जानवं वगैरे आपल्याला वस्त्राची माळ घालायची असते ती घातलेली आहे. परत अजून जास्वंदीचा हार घातलेला आहे, परत अजून दुर्वांचा पण हार घातलेला आहे आणि दुर्वा पण ठेवलेला आहेत गणपती बाप्पांना. आपला कलश स्थापना, दिवा, अगरबत्ती किंवा म्हणजे पाहता आहे गणपती बाप्पा मध्ये आहेत रिद्धी सिद्धी त्यांच्या 2 बायका, अशा आपण 3 सुपाऱ्या पण मांडून घेतलेल्या आहेत. परत अजून 5 फळं आहेत आणि घंटी, आपण पाणी भरून ठेवतो. आपल्याला 5 विड्याच्या पानावरती आपण 5 खारीक, बदाम, खोबरं, हळकुंड, सुपारी वगैरे ठेवतो ते आहे. गणपती बाप्पाला तर खूप मोदक आवडतात आणि खूप लाडू आवडतात. ह्याचे म्हणजे खोबऱ्याचे लाडू आहेत आणि गोड आवडतात म्हणून खोबऱ्याचे लाडू आहेत बनवलेले आणि मोदक आहेत बनवलेले. तर असं साध्या सोप्या पद्धतीने आम्ही गणपती बाप्पा बसवलेला आहे घरी. डायरेक्ट पूजा वगैरे संपूर्ण झाल्याच्या नंतर दाखवलेलं आहे. गणपती बाप्पाची मूर्ती दादाला खूप आवडलेली आहे आमच्या आणि बाप्पाला गुलाल वगैरे पण वाहून झालेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही छोटीशी घरगुती पूजा केलेली आहे. गणपती बाप्पाची सगळी पूजा करून झालेली आहे. आता आपल्याला आरती करायची आहे आम्हाला गणपती बाप्पांची. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ शूटिंग केलं होतं, थोडंसंच केलं होतं, पण ते मला व्हिडिओ टाकायचा राहिला होता. तर चला मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब